आत्मरूप गणेशु केलिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता श्री संताची ये माता चरण वरी श्री संताची ये माता चरणावर श्री संताची ये माता चरणावर श्री संताची माता चरणावर साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पाव सांभाळा उतरी विश्रांती पावलो सांभाळा उतरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उतरी विश्रांती पावलो सांभाळा श्री संताची ये माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत मृत्यूलोकी आम्हा आवडते परी नाही एका हरी नामे विन विटले हे चित्त प्रपंचापासून व मनते मनी बैसले जे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थली चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ वैराग्य मूर्ती जगदवंद्य जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा नामाचं विशेष महत्व प्रतिपादन करणारा अत्यंत उत्तम गोड चिंतनीय अभंग सेवेकरता निवडला विठ्ठल प्रस्ताविक अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात या मृत्यू लोकांमध्ये माझ्या आवडीचा परिणाम प्रकार जो आहे भगवान आणि भगवंताचं नामस्मरण देवा या मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर माझ्या आवडीचा परिणाम प्रकार जो काय आहे तो म्हणजे भगवान आणि भगवंताचं नामस्मरण वाचून मला दुसरं तिसरं काही आवडत नाही आम्हाला सगळं आवडतं तो भाग सोडून द्या एकटे जगद्गुरु तुकोबाराय एका बाजूला जातात आणि स्वतःची आवड प्रतिपादन करतात ती आवड कशाबद्दलची आहे तर ती नामाबद्दलची आवड आहे नेहमी शास्त्र नेहमी उभय रूपाचं प्रतिपादन करतं कोणताही विषय जर सांगायचा ठरला तर शास्त्र नेहमी उभय रूपाचं प्रतिपादन करतं एका बाजूला आवड आली का एका बाजूला नावड ही सांगावीच लागते एका बाजूला सुख आलं का एका बाजूला दुःख सांगावंच लागतं एका बाजूला या ठिकाणी वेग आला का गती आली का एका बाजूला अधोगती सांगावीच लागते त्याप्रमाणे एका बाजूला वर आलं की एका बाजूला खाली सांगावंच लागतं म्हणजे आवड आली का नावड ही सांगावीच लागते जगद्गुरु तुकोबाराय स्वतःची आवड सांगतायत मला भगवंताचं नामस्मरण आवडतं मृत्यूलोकी आम्हा आवडते परी नाही एका हरी नामे विन नाही आवडत मला जगामध्ये दुसरं तिसरं काही मग आवड तुमची ही आहे तर नावड कशामध्ये आहे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात विटले हे चित्त प्रपंचापासून वमन ते मनी बैसलेसी वमन नाम या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय यासाठी एक दृष्टांत सांगितलं काय सांगितलं वमन नाम म्हणजे ओकलेली ओकारी जशी मनुष्य खात नाही खातात का ओकलेली ओकारी महाराज विठ्ठल विठ्ठल प्रपंचाची आवड सांगताय नावड सांगताय त्या ठिकाणी प्रपंचाची मला नामस्मरण आवडतंय देवा तुम्हाला तुकोबाराय सांगतात तुकोबारायांना एकट्यालाच नामस्मरण आवडतंय आणि तुकोबाराय सांगतात मला नामस्मरण आवडतं या मृत्यू लोकांमध्ये दुसरं तिसरं काही आवडत नाही मग महाराज तुम्हाला नामस्मरण आवडतं तर काय आवडत नाही तर मला प्रपंच आवडत नाही कसा आवडत नाही जसं ओकलेली ओकारी मनुष्य खात नाही नव्हे पाहत नाही ज्या ओकारी बद्दल माणसाची जशी चिलस वृत्ती होते त्या ओकारी बद्दल जशी बिभत्स वृत्ती होते ती ओकारी पाहिल्यानंतर नको वाटतं तसं या प्रपंचाबद्दल माझी चिलस वृत्ती झाली आणि त्या प्रपंचापासून मी बाजूला झालो मला आवडतं ते फक्त भगवान आणि भगवंताचं नामस्मरण तिसऱ्या चरणामध्ये महाराज सांगतात तुमचं आमचं सर्वसामान्य जीवाचं सोडा महाराज प्रापंचिक जीव आहोत आपण तुम्हा आम्हाला या ठिकाणी प्रपंच आवडणं साहजिकच आहे
पण प्रपंचामध्ये असे काही पदार्थ आहेत जे स्वतःला साधू म्हणून घेतात, जे स्वतःला संन्यासी म्हणून घेतात, त्यांच्याही मनाला मोह घालणारे काही पदार्थ आहेत. त्याचा विशेष नामोल्लेख करत असताना महाराज सांगतात, सोने रूपे आम्हा मृत्युके समान. ते सोनं रूप महाराज बघा कोणाला आवडत नाही हो, लाकेट घालायला कोणाला आवडत नाही. आता पाठीमागे आमच्याकडे एका कुंभामध्ये एक बाबा आलता. कोणता बाबा? गोल्डन बाबा. लोक पाहायला जातात, बरोबर आहे का? हे संन्यासीचं लक्षण आहे का? जगद्गुरु तुकोबाराय सांगतात प्रपंचच आवडत नाही. महाराज त्याच्या पुढे जाऊन सांगतात, तुमच्या आमच्या मनाला जाऊ द्या. अरे जे स्वतःला साधू म्हणून घेतात, संन्यासी म्हणून घेतात, सर्वस्वाचा त्याग जे मानतात, त्यांच्याही मनाला काही पदार्थ मोह घालतात. त्याचा विशेष नामोल्लेख करत असताना महाराज सांगतात, सोने रूपे आम्हा मृत्युके समान, माणिक पाषाण खडे जैसे. माणिक हे मला दगडाप्रमाणे वाटतात, जडे जवाहीर या ठिकाणी मला दगडाप्रमाणे वाटतात, सोनं रूप हे मला मातीप्रमाणे वाटतंय. एकंदरीत या प्रपंचामध्ये तुमच्या आमच्या सर्वांच्या मनाला मोह घालणारी जी श्री आहे या ठिकाणी, ती श्री मला या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय सांगतात अस्वलाप्रमाणे वाटते. तुका म्हणे तैसा दिसतील नारी आणि रिसाची परी आम्हा पुढे. त्याचं सांगायचं तात्पर्य असं आहे, काही पदार्थ असे आहे महाराज या जगामध्ये ते माणसाच्या मनाला नकळत मोह घालतात आणि त्यामध्ये कधी माणसाचं आयुष्य निघून जातं सांगता येत नाही महाराज. काही पदार्थ असे आहे, काही या जगामध्ये काही पशु पक्षी असे आहे, काही प्राणी बघा माणसाला फाडून फाडून मारतात, बरोबर आहे का नाही? कसे मारतात? काही पशु पक्षी तोडून तोडून मारतात चोचीने, बरोबर आहे का नाही? पण अस्वल माहिती का तुम्हाला? अस्वल माहिती का? अस्वल तुमच्या घरातली नाही? हा आहे, रेंज मध्ये आहे. आता 5G चालू आहे बरं का, सावध बसा. ते अस्वल असे आहे का ती माणसाला गुदगुल्या करून मारते महाराज. श्रीच्या सुखद धक्क्यामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात कधी जन्म जातो माणसाला कळायलाच तयार नाही. नाही मनुष्य प्रपंचातून परमार्थाकडे येत, नाही त्याची ओढ इकडे होत. आणि असे या ठिकाणी प्रपंचामध्ये असणारे मोह घालणारे पदार्थ, त्यांच्याबद्दल माझी चिळस वृत्ती झाली. आणि या मृत्यू लोकामध्ये मला फक्त भगवान आणि भगवंताचं नामस्मरण एकच आवडतंय, असा अभंगाचा सरळ सरळ अर्थ.